स्वरूपी आम्ही आलो होतो। हे बघा, इथं काहीतरी अनुचित प्रकार काय ना काय घडला असता जर वैभव पाटील साहेबांनी जर वेळेवर जर त्यांनी प्रसंगादान जर दाखवलं नसतं तर कदाचित काहीतरी घडलं असतं। परंतु आदरणीय साहेबांनी त्यांची पूर्ण पोलीस फोर्स घेऊन येऊन सर्व जिथलं तिथं सगळं व्यवस्थित केलं, त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांच्या वतीने तथा सर्व केस शहरातल्या आंबेडकरी चळवळीच्या वतीने आदरणीय आमचे जे कर्तव्यदक्ष असे अधिकारी आहेत आमचे वैभव पाटील साहेब यांचं मी सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो। धन्यवाद साहेब, तुम्ही असंच आमच्या पाठीशी ठामपणाने उभं राहा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या साहेब, बाकी आम्हाला काय अपेक्षा नाही तुमची। जय भीम। आज माता रमाईनगर येथील जागेच्या प्रश्नावर आज आपण इथं आत्मदहन सारखं आंदोलन केलेलं आहे। तर या आंदोलनामध्ये आपल्याला आंदोलनकर्त्याला कुणाकुणाचं मार्गदर्शन आणि कुणी सहकार्य केलं डिपार्टमेंटने? सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज जी 5 तारखेला आम्ही कायदेशीर मार्गाने जे आत्मदहनाचा इशारा दिला होता, तो इशारा म्हणजे पोलीस प्रशासनाला होता। तो इशारा म्हणजे तहसील कार्यालय, तहसीलदार असतील, संबंधित ते बाकीचे अधिकारी असतील, त्यांना असा इशारा होता की रमाई जे वस्ती बसलेली आहे 20 वर्षापासून, त्या वस्तीला पोलीस प्रोटेक्शन 24 तास राहावं, तिथं त्यांना कोणी उठू नये म्हणून। दुसरी गोष्ट, जे आमचे केसचे PI पाटील सर असतील, त्यांना असं सहकार्य केलं। आतापर्यंत आम्ही जेवढे अधिकारी बघितले त्यांच्यासारखा अधिकारी केसला खरंच लाभणं म्हणजे आमच्या भाग्याची गोष्ट आहे। त्याच्यामुळं पाटील सरांच्या आमच्या संघर्ष जी आता समिती स्थापन झालेली आहे, त्या समितीच्या वतीनं मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की असंच आम्हाला सहकार्य राहावा। थोडं बोलून माझे 2 शब्द संपवितो। जय भीम, जय भारत। केस शहरामध्ये त्यागमूर्ती माता रमाईनगरच्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या संदर्भात आणि त्या जमिनीच्या संदर्भात आम्ही वारंवार या तहसीलला निवेदन देऊन सूचित केले होते आणि मागची 8 दिवसापूर्वी एक निवेदन दिलं की आम्ही या ठिकाणी आमचा प्रश्न जर मार्गी नाही लागला तर आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत। त्या संदर्भात आज या ठिकाणी आम्ही भीमसैनिक या ठिकाणी आत्मदहनासाठी आलेलो असताना आम्हाला तहसील प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी 12 तारखेला म्हणजे आमच्या सर्व आंदोलनकर्ते आणि त्यांचे काही अधिकारी लोक या सर्वांची एक समिती गठीत होईल असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। येत्या 12 तारखेला त्या समितीची एक मोठ्या प्रमाणात बैठक होऊन त्या आंदोलनकर्ते आणि त्या ठिकाणचे रहिवासी त्या संदर्भात त्या जमिनीवर जो अधिकार दाखवतो तो व्यक्ती, त्या सर्वांची एक बैठक होऊन सविस्तर याचा मार्ग काढला जाईल असं आम्हाला पोलीस प्रशासनानं या सर्व प्रकरणात तोडगा काढला। त्याबद्दल आम्ही वैभव पाटील साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आम्हाला त्या सर्व प्रकरणात एक तोडगा काढण्याची आणि मध्यस्थीची भूमिका पाटील साहेबांनी घेतली, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तहसील प्रशासनाला अनेकही विनंती करतो की या प्रकरणात जर आम्हाला 12 तारखेला जर आमचा प्रश्न मार्गी नाही लागला तर हे आंदोलन शेवटचं आहे असं समजू नये। यानंतरही या केस शहरामध्ये चळवळीचं वातावरण आहे आणि ही केसची भूमी आंबेडकरी चळवळीची भूमी आहे। इथं कोणतंही आंदोलन व्यर्थ जात नाही, भीमसैनिकाचं आंदोलन इथं सक्सेसच होतं। त्यामुळं आमची दखल घ्यावी। येत्या 12 तारखेला बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहू। त्या आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद। जय भीम, जय भारत। बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। रमाई नगर संघर्ष समिती जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। गायरान आमच्या हक्काचं, गायरान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, गायरान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं।